नमस्कार. आज आपण आलो आहे भिलाई हा किल्ला पाहण्यासाठी. गाव दगडी साकोटे, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक या ठिकाणी असणारा हा गिरिदुर्ग किल्ला आहे. याची चढाई ही खडी चढाई आहे आणि मुरुमाचा भाग आहे, त्याच्यामुळे अतिशय सावध आणि काळजीपूर्वक गडावर आपणाला आल्यानंतर हा 7 टाक्यांचा समूह आहे व बालेकिल्ल्याकडे जाताना 2 गुहा आहेत व बालेकिल्ल्यावर आपणाला जास्त काही अवशेष पाहायला भेटत नाही. आणि ह्याच्या विरुद्ध बाजूला नवीन काळामध्ये एक सप्तशृंगी देवीचं मंदिर छोटंसं आहे. आणि गड पाहण्यासाठी आपणाला 15 ते 20 मिनटं पुरेशी होऊन जातात. आणि बागलाण या तालुक्यातील आपला हा शेवटचा किल्ला आहे. दगडी साकोटेवरून आपण आल्यानंतर ही मुळाने बारी म्हणजे खिंड आहे व आपण गाडी आपली समोर त्या ठिकाणी लावली. या अशा रस्त्याने आपणाला आता वर जायचं आहे गडमाथ्यावर. असंच आता 3:30 वाजले आहेत. साधारण 1 तास लागतो आपणाला गडमाथ्यावर पोचण्यासाठी. भिलाई किल्ला आपला या बागलाण तालुक्यातील शेवटचा किल्ला आहे. समोर गडमाथा दिसत आहे. तो साल्लेर, तो सालोटा आणि या बाजूला मुल्लेर मोरा हरगड असे किल्ले आहेत. असे दगड ठेवलेले आहेत आणि आपल्याला आता या अशा वाटेने वर जायचे. नंतर या बाजूला असं आपल्याला चालत राहायचंय. समोर किल्ला दिसतोय. आता अर्ध्या तासात पोचून जाऊ गडमाथ्यावर. पाण्याची टाकी आहेत आणि या ठिकाणी 2 वाटा आहेत. आपण त्या वाटेने जाऊ. जयवारच्या वाटेने चाललाय. बघू जी सोयीस्कर वाट असेल त्या वाटेने आपण गडमाथ्यावर पोचून जाऊ. गडमाथ्याच्या दिशेने आपण आता जात आहे. शेवटच्या टप्प्यात आलो आहे. आता अजून साधारण अर्धा तास तरी लागेल आपल्याला, कारण पूर्णतः खडा चढाई खालपासून शेवटच्या टप्प्यात आता आपण आलो आहे. या ठिकाणी वाड्याचे चौतरे असावेत पाहायला भेटतात. अशीच येते घरं येते. वर आल्यानंतर या अशा रस्त्याने जायचे सरळ. आणि हा खडा साल्लेर सालोटा समोर पाहू शकतोय. मोरा, मुल्लेर आणि तो हरगड या इथं एक छोटासा असा रॉक पॅच आहे आणि वर जायचे परत. या ठिकाणी थोडासा अवघड पॅच आहे. गवत आहे, झाडी, त्याच्यामुळे अजूनच जास्त जरा अवघड होतो. या ठिकाणी आता पाण्याची टाकी लागली. एक पहिलं हे बुजलेलं आहे आणि पुढे 2. याची 2 पाण्याची टाकी, 3 आणि अजून एक पुढे. ते पाहून घेऊ. ही एक आहे आणि हे असे पाण्याची टाकी 5 ते 6 अजून पुढं आहे. 6 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे इथं. हे बघा इथपर्यंत. आणि अजून एक पुढे पुढच्या बाजूला नाही काही. भिलाई किल्ल्यावर या ठिकाणी वरती आल्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. चला एक एक करत पुन्हा एकदा व्यवस्थित पाहून घेऊ.
या ठिकाणी ओळीने आपणाला ही पाण्याची टाकी पाहायला भेटतात. व आता हे पाहून आपण आता बालेकिल्ल्याच्या दिशेने जवळच आहे बालेकिल्ला आता आला. पाण्याची टाकी पाहून आल्यानंतर या बाजूला दरीच्या आपणाला पुढं देवीची मूर्ती आहे ती पाहून येऊ. याचा जरा थोडा अवघड मार्ग आहे, त्यातून जायचं आहे. पाहू शकतो इथं अशी देवीची मूर्ती इथं आहे. सप्तशृंगी देवीची मूर्ती. या ठिकाणी येण्याची वाट अतिशय बिकट आहे. सावध या, अन्यथा आला नाही तरी चालेल. बालेकिल्ल्याकडे जाताना या ठिकाणी एक असं ही गुहा पाणी टाका आहे आणि त्याला लागूनच हे दुसरं एक आहे आणि ह्याला जोड टाका आहे. जोड टाका आहे इथं राहण्याची सोय होती. ही एक हे आणि त्याच्या आतमध्ये हे असे 2 जोड टाकी पाण्याची तिथं एक आणि बालेकिल्ल्यावर जाऊ आपण. या बाजूला ही गाडी पाहून येऊ आपण. नाही, बालेकिल्ल्याकडे जाताना ही एक नॅचरल गुहा आहे. व आता बालेकिल्ल्यावर बालेकिल्ल्यावर आता पोचून गेलो. खूपच छोटी जागा आहे बालेकिल्ल्यावर. भिलाईच्या सर्वोच्च माता. बालेकिल्ल्यावर जास्त नसल्यामुळे 5 मिनिटात आपली बालेकिल्ल्याची सफर पूर्ण होते. पाण्याच्या टाक्यांपाशी भिलाई किल्ला पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत. चला, गड पाहून आपण आता खाली उतरत आहे. उतरण्यासाठी साधारण अर्धा तास लागू शकतो. आवळबारी खिंड आहे. त्या खिंडीतून आपणाला वर यायचं आहे. अतिशय काळजीपूर्वक इथून उतरायचे आपणाला. खाली उतरू आता. साडेतीन वाजता ट्रेक चालू केला होता. आता 5:45 वाजले. आपण या आवळबारी खिंडीमध्ये पोचून गेलो. जवळपास 2.25 तास लागले आपणाला जाऊन येऊन.